रोह्यातील ऐतिहासिक राम मारुती चौक येथील श्री हनुमान मंदिर नूतनीकरण पश्चात खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरदाई ट्रस्टच्या अध्यक्षा वरदा तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती। रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील ऐतिहासिक श्री हनुमान मंदिराचे नूतनीकरण पश्चात पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळ अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरदाई ट्रस्टच्या अध्यक्षा वरदा तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची उपस्थिती होती। या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत श्री हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आनंद कुलकर्णी, मोतीलाल सेठ जैन, अरुण करंबे यांनी उत्स्फूर्त आणि पारंपरिक पद्धतीने केले। या कार्यक्रमावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले, सरकारने दिलेल्या निधीतून मंदिर उभारले तर ते सरकार ताब्यात घेईल, आमचं त्यातील अस्तित्व जाईल अशी शंका काहींच्या मनात होती। झोपलेल्यांना उठवता येते पण झोपेचं सोंग घेतल्याबद्दल काहीही करता येत नाही, त्यामुळे मंदिर उभारणीस थोडा उशीर झाला। मात्र हे मंदिर आपले उभे राहावे अशी इच्छाशक्ती ही भक्तिभावाने होती। आज त्याच भक्तिभावाच्या शक्तीचे रूपांतर म्हणजे उभे राहिलेले सुंदर मंदिर आहे। हे हनुमान मंदिर तुमचे होते, ते यापुढे रोहेकरांचेच राहील। परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, डॉक्टर सी.व्ही. देशमुख यांचे मुळे रोह्यात आध्यात्मिक आणि बौद्धिक उंची देशभर वाढलेली आहे। आता या ऐतिहासिक राम मारुती चौक परिसरात प्रभू श्रीराम आणि हनुमान मंदिरामुळे निर्माण होणारे भक्तिमय वातावरणामुळे ती अधिक वृद्धिंगत होणार याचा आज मनस्वी आनंद होत आहे। मुंबई मरीन लाईन्स या ठिकाणी असणाऱ्या दिव्यांचा क्वीन्स नेकलेस असा उल्लेख होतो, प्रमाणे कुंडलिकेच्या तीरावर बसलेल्या तुमच्या माझ्या रोह्यात देखील असे असावे हे अनेक वर्ष मनात होते। त्याच प्रकाशमय झालेल्या हायमास्ट दिव्यांच्या मधून पाहताना आनंद होत असल्याचे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी रोहेकरांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे। रोहा नगर परिषदेच्या वतीने राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीमधून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिर आणि बीपीसीएलच्या सामाजिक दायित्व निधीतून बसविण्यात आलेल्या हायमास्ट पथदिवे यांचे लोकार्पण प्रसंगी राम मारुती चौकात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते। यावेळी वरदाई ट्रस्टच्या अध्यक्षा वरदा तटकरे, अनिकेत तटकरे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, संतोष पोटफोडे, ॲडव्होकेट प्रशांत देशमुख, मकरंद बारटक्के, मोतीलाल जैन, आनंद कुलकर्णी, अरुण करंबे, विजयराव मोरे, विनोद पाशीलकर, अप्पा देशमुख, महेंद्र गुजर, महेश कोलटकर, मयूर दिवेकर, अमित उकडे, रवींद्र चाळके, मयूर पायगुडे, चंद्रकांत पार्टे, अनंत देशमुख, निलेश शिर्के, राकेश पवार, समाधान शिंदे, रत्नप्रभा काफरे, प्राजक्त चव्हाण, मानसी ताते, शिल्पा धोत्रे, आसावरी मोकल, स्वरंगी निलेश शिर्के, समिधा समीर सपकाळ या मान्यवरांसह मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते। बोलणार आहे, काय तर चूक झाली तर मला तुम्ही समजून घ्या। आजचा हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे। श्रावण महिन्यातली द्वितीया शनिवार आणि तारीख आहे 26/7। तर आज असा एक योगायोग झालेला आहे की 25/7/2012 रोजी विठोबा रखुमाईची देखील मंदिराचे पुनर्निर्माण याच दिवशी झालं होतं। बरोबर 13 वर्षे त्याला झाली। हा एक दैवी योग म्हणता येईल। आज या देवळाचं उद्घाटन करत असताना मला आमचे जे सहकारी होते, ज्येष्ठ सहकारी माधवराव भावे यांचं आवर्जून इथे नाव घ्यावं लागेल, कारण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं विश्वासानं सगळ्यांना, आणि हे मंदिर तुम्ही बांधा म्हणाले। मला आयुष्यामध्ये एकदा हे बांधायची माझी इच्छा होती, अशी इच्छा प्रकट केली। सुंदर असं श्री हनुमंताचं मंदिर आपण बघत आहोत। जसे आनंददादांनी काही योग सांगितले तसे योग ह्या बाबतीतही घडलेले आहेत। अर्थात देवाची इच्छा म्हणून हे सर्व भव्य दिव्य असं हे मंदिर उभं राहिलेलं आहे। मी मागे म्हटलेलं की आत्ताची मारुतीची मूर्ती दिसते ती तशी पहिली दिसत नव्हती। तिच्यावर 5-5, 6-6 इंचाचे शेंदुराचे थर होते आणि त्यातला एक खप्पी म्हणा किंवा काहीतरी पडली आणि तिथे बापूगुराव आणि भार्गव मिस्त्री यांनी ते बघितलं आणि संपूर्ण ती मूर्ती त्यांनी ते शेंदूर काढून मोकळी केली। तो दिवस होता 22 जुलै 1917 आणि त्या दिवशी तिथी होती श्रावण शुद्ध तृतीया। आज आहे 26 तारीख जुलैची आणि त्याचबरोबर आज आहे द्वितीया, ती तृतीया होती। मारुतीला हे इथे काही ना काही करून आपल्याला इथे प्रकट होऊन दर्शन द्यायचं होतं, हाच ईश्वरी संकेत यातून आपल्याला मिळतो। आज अत्यंत मंगलमय असं वातावरण आहे। श्रावणातला शनिवार पहिला शनिवार आहे
आपल्या या ऐतिहासिक रोहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी श्री हनुमान मारुती मंदिराच्या नवीन वास्तूसाठी आम्ही मारुती मंदिराच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आमदार आदितीताई, आमदार अनिकेत भाऊ यांनी विनंतीचा मान देऊन त्वरित निधी मंजूर करून आज ही वास्तू आपल्यासमोर उभी आहे. हे मध्यवर्ती ठिकाण आणि सुंदर आणि आकर्षक मंदिर आहे. ते उभं राहिलं त्याबद्दल मारुती मंदिर ट्रस्ट तर्फे मी सर्वांचा आभारी आहे. तसंच रोहेकर जनतेचा या ठिकाणी काम करत असताना अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येकाने सहकार्याने हे काम पूर्ण करून दिलं. रूपांतर कसं होतं तर आज आपलं असलेलं ऐतिहासिक प्राचीन पुरातन हनुमानाचं मंदिर आहे असं जर का मी म्हटलं तर काय वावगं ठरू शकत नाही. पण आता या प्रांगणाची भक्तिमय पद्धतीची उंची इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेच. रोहेकरांची उंची तर खूपच आहे आणि एक रोहेकर नागरिक म्हणून संसदेमध्ये जातो त्यावेळेला अभिमान वाटतोच. महाराष्ट्रामध्ये फिरत असतो, मराठवाड्यामध्ये फिरलो, उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात, अमरावतीमध्ये सगळीकडे फिरत असताना एक भावना मनामध्ये सतत असते की मी रोहेकर आहे. वावरत असताना अशा प्रकारे वावरतो की माझ्या रोहेकरांना मान अजिबात खाली लागणार नाही याची खबरदारी घेऊनच मी आयुष्यभरामध्ये वावरत आलो. त्याचाही उल्लेख करतो. किती रोहेकरांची मान मी उंचावली मला माहिती आहे. मी ते कधी आयुष्यात म्हणणार नाही. जे काय झालं ते रोहेकरांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी मिळालं, तालुक्याच्या आशीर्वादातून मिळालं, जिल्ह्याच्या आशीर्वादातून मिळालं. पण आपल्या हातून आपल्या गावाच्या आपल्या परिसराच्या प्रतिमेला जराही धक्का लागणार नाही याची खबरदारी मी, अदिती, अनिकेत आम्ही सातत्याने त्या ठिकाणी वावरताना करत असतो आणि त्याच्यातून अनेक गोष्टी साकार झालेल्या पाहायला मिळतात. हनुमान टेकडीचा परिसर सुद्धा आपण गेला तर हनुमान टेकडीचा परिसर सुद्धा निसर्गरम्य झाला. बाहेरचं विहंगम दर्शन कुठून बघावं तर हनुमान टेकडीवरती जावं, हनुमानाच्या चरणी नतमस्तक व्हावं. आणि ज्या कल्पकतेने अदिती अनिकेतने ते सगळं वास्तू विशारदाच्या माध्यमातून तयार केलंय. मी आधी तिथे गेलो नव्हतो, म्हणजे मी राज्यमंत्री असताना, दिलीबाई नगराध्यक्ष असताना त्याचं एकदा काम केलं, पण त्याच्यानंतर तितकीशी काय देखभाल राहू शकले नाही. पण आता ते सगळं पाहिल्याच्या नंतर खूप मानसिक समाधान वाटतं की माझं रोह 20-25 वर्षामध्ये बदललं. कौलारू वाडे, कौलारू इमारती, कौलारू घरं ही आता नाही. आता 5, 10, 15, 20 मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या. टोलेजंग इमारती आज आहेत, अजूनही खूप टोलेजंग इमारती उभ्या राहतील. पण टोलेजंग इमारतीवरतीच आमच्या मनातल्या टोलेजंग श्रद्धेच्या भावना सुद्धा तितक्याच उंचावणार आहेत. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका नाही. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.